पुढे लक्ष द्या. आपल्याला वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहिजे आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती वर्ग काढण्याचे सांगितले आहेत. तर त्यामध्ये एकक स्थानी 0 किंवा 5 असताना वर्ग कसा काढायचा, एकक स्थानी 0 किंवा 5 नसताना वर्ग कसा काढायचा हे सांगितलं. आज आपल्याला एक गमतीशीर ट्रिक पाहिजे आहे एकची. तर पहा, 1 चा वर्ग किती असतो? 1 असतो. का? तर 1 गुणिले 1 बरोबर 1. वर्ग म्हणजे काय? तर त्या संख्येने त्या संख्येला गुणायचं असतं. आता आपल्याला पहा, 11,111 चा वर्ग बरोबर किती हा प्रश्न होता. परंतु आपण छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येचा वर्ग काढायचं शिकूया, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. आता पहा, 11 चा वर्ग किती असतो? 121 असतो. परंतु लॉजिक पहा की 1 2 संख्या आहेत म्हणून काय केलं आपण? 1 2 संख्या म्हणून आपण 1 2 लिहून घेतले. तुम्हाला तर माहिती आहे 121 हा काय आहे? 11 चा वर्ग आहे. यावरून लॉजिक पहा, 2 संख्या आहे, 1 2 लिहिलं आपण आणि त्यानंतर हे 2 जागेवर ठेवायचं आणि ह्याच्या मागची उलटी संख्या इथे लिहून टाकायची. म्हणजे पहा, 1 ते 2 पर्यंत चढता क्रम झाला आणि परत 2 पासून 1 म्हणजे उतरता क्रम झाला. आता 111 चा वर्ग पाहूया आपण. पुढे लक्ष द्या. 1 2 3 संख्या आहेत म्हणून 1 2 3 लिहून घेतले. झाला की नाही चढता क्रम? चढता क्रम म्हणजे कसं, आपण पायऱ्या एक एक चढत जातो की नाही, तशा आपण एक एक पायऱ्या चढत गेलो, 3 पर्यंत थांबलो आपण. आता काय करायचं? ह्या चढता क्रम झाला म्हणजे पायऱ्या चढलो, आता तसंच पायऱ्या खाली उतरायच्यात. म्हणजे ह्या संख्या ह्यांच्या पुढे लिहून घ्यायच्यात. बघा, 2 1 म्हणजे 3 पर्यंत आपण चढता क्रम घेतला आणि 3 पासून परत उतरता क्रम घेतला. आणि ही जी संख्या आहे ही संख्या आहे 111 चा वर्ग. करून पहा. आता आपल्याला करायचं आहे 1111 चा वर्ग, म्हणजेच 1111 चा वर्ग करायचा आहे आपल्याला. मग काय करू लागेल? 1 2 3 4 संख्या आहेत, लिहून घ्या 4 पर्यंत. 1 2 3 4 आणि काय करायचं? 4 ला स्थिर ठेवायचं आणि इथून पुढे करायचा उतरता क्रम. 4 पेक्षा ही छोटी संख्या 3 2 1 लिहायची. 3 2 1 झाला 1111 चा वर्ग. आणि आता आपल्याला करायचा आहे 11,111 चा वर्ग. तर मग काय करू लागेल? 1 2 3 4 5 संख्या आहेत ह्या वर्गमध्ये. तर काय लिहायचं? 5 पर्यंत संख्या लिहून घ्यायच्या. 1 2 3 4 5. ह्या 5 ला ठेवायचं, स्थिर ठेवायचं तिथंच. आणि त्याच्या पुढे आपण काय करायचं? उतरता क्रम लिहून घ्यायचा. म्हणजेच ह्या मागच्या संख्या पुढे लिहून घ्यायच्या. कशा? 1 1 4 3 2 1 लिहा. 4 3 2 1 आणि हा झाला 11,111 चा वर्ग. म्हणजे आपल्याला हा जो विचारला आहे तर याचा वर्ग इथे. म्हणजे अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही यांचा वर्ग काढू शकता.